हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया आपल्या तू तिथे मी कथेच्या नवीन भागाला. सिया आरच्या समोर तयार होत होती. सुगंधाने तिला पहिला उपवास म्हणून सगळं समजावून सांगितलं होतं आणि त्या सुद्धा पूजेसाठी रेडी व्हायला आपल्या खोलीत नुकत्याच गेल्या होत्या. सिया एक एक दागिना यशला आठवत अंगावर चढवत होती. सोबतच यशला आठवून आता तिच्या ओठांवर एक हलकं गोड हसू पसरलं होतं. तितक्यात बाहेर यशची गाडी थांबली आणि तो उचक्या घेत आत शिरला. हा एक माणूस, याला चेन नाही आपल्या बायकोशी. जरा काय बायको डोळ्याआड झाली की आला लगेच गाडी घेऊन. ते तर बरं की ऑफिस याच्या बापाचाच आहे. नाहीतर जर दुसऱ्या ठिकाणी जर हा जॉबला असता ना, तर याला घरी बसावं लागलं असतं. मग कसा राहिला असता देव जाणे. इकडे यश जसा आत आला, हॉलमध्ये असलेल्या नंदाच्या तोंडून शिरा बाहेर पडला आणि त्या बिचारीला अट्ट्याक येता येता राहील. एक दिवस हा हिटलर नक्कीच तिला ढगात पोहोचवणंच दम घेईल. लक्षणांवरून तरी असंच वाटत आहे. आणि आपण उगाच बिचाऱ्या म्हातारीला बोलत बसतो. पण त्या हिटलरला भान कुठे होतं? तो तर सरळ आपल्या खोलीकडे निघाला. त्याला तर म्हातारीला बघण्याची सुद्धा गरज वाटली नाही. काय दिवस आले बघा, माणसं कामधाम सोडून घरी परत सुटायला लागली आहेत. इतका काय बाई बायकोचा पोरका. तरी बरं बायको पौर्णिमेचा चंद्र नाही. थोडी थोडी यायला आणि जायला. नाहीतर माहिती नाही काय केले असते या माणसांनी. कुणास ठाऊक दिवस रात्र फक्त तिलाच बघत बसला असता हा हिटलर. शेवटी या म्हातारीने पुन्हा एकदा सिद्ध केले, हिचा जन्म लोकांना टोमणे मारण्यासाठीच झाला आहे. ओके म्हातारे, राहिलेले दिवस सुखात जग आणि दुसऱ्यांनाही जगू दे बाई. उगीच कशाला वरवर करत आहेस? त्याने जर ऐकलं ना तर तुला आताच वर पोहोचवायला कमी करणार नाही तो. म्हणून आपलं तोंड तर तू बंदच ठेव. नाहीतर एक काम कर, शिवून घे. यश तसा सरळ खोलीत निघून येऊ लागला. त्याला फक्त आपल्या डॉलला बघायचं होतं. ती ठीक तर आहे, तिला चक्कर वगैरे तर आली नसेल ना, या चिंतेत तो बिचारा पाणी पाणी होत होता. त्याच्या काळजीत तो आपल्या खोलीत पाय टाकणार की समोर बघून त्याचं तर हृदय स्किप झालं आणि त्याचा जीव जायचा तेवढा बाकी राहिला. 10-15 मिनिटं तर त्याला स्वतःला शांत करायला गेली, पण त्याचं हृदय काही केलं शांत व्हायचं नाव घेत नव्हता. आणि होणार तरी कसा? त्या हृदयाची मालकी समोर आपला सोळा शृंगार करून जी बसली होती, तिला जरी नुसतं बघितलं तरी त्याचे हृदय डान्स करू लागायचं. त्यात ती अशी साज करून बसली तर त्याच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल तुम्हीच अंदाजा लावा. अक्षरशः ब्रेक डान्स करून बाहेर येतो की काय असंच काय ते वाटत होतं त्याला. इकडे त्याच्या हृदयाची तारसितार करून स्वतःला आरशात बघण्यात मस्त होत्या मॅडम. नुकतंच तिने आपलं आवडलं होतं, तरी कुठे काही कमी तर राहिली नाही ना. म्हणून मॅडम आता स्वतःला बघत बसल्या होत्या. लाल रंगाची काठापदराची साडी, त्या सोन्याचं छोट आणि मोठं असं मंगळसूत्र, कानात झुमके, नाकात नथ, कमळेला कमरबंद, हातात काचेच्या लाल हिरव्या बांगड्या, केसांचा आंबाडा घालून त्यात मोगऱ्याची वेणी गुंफलेली, कपाडावर चंद्रकोर, डोळ्यात हलकासा काजळ आणि ओठांवर लिपस्टिक लावून ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. पण अजून काहीतरी राहिलं असं तिला स्वतःला बघून सारखं सारखं वाटत होतं. पण काय तेच तिला कळत नव्हतं. म्हणून सारखं सारखं स्वतःला नेहाळणे चालू होतं तिचं. चेहऱ्यावर आता हलकीशी रेस सुद्धा दिसू लागली होती. ती बघत होतीच की अचानक कुंकवाचा करंडा असलेला हात तिच्या समोर आला आणि आतापर्यंत स्वतःवर असलेली तिची नजर तिकडे वळली. समोर तो हात आणि तोच ओळखीचा आवाज ऐकून तिचं हृदय धडधडू लागलं.
ठोके किंचित वाढू लागले. अंग हलक हलक शिवीर करू लागलं आणि न करत लाजेची छटा उमटून गाल गुलाबी होऊ लागले. लाजेत पापण्या जड होऊन त्यांनी स्वतःला खालच्या दिशेने करून घेतलं आणि एक हलकीशी स्माईल ओठांवर येऊन पसरली होती. हेच शोधत होतीस का? मघापासून तिची चाललेली शोधाशोध बघून त्यानेच आपला अंदाजा लावला. बोलत तिने हळूच आपली झुकलेली नजर त्याच्यावर आणली आणि पुढच्या क्षणी तिचं सुद्धा हृदय बंद पडलं. ओठांवर हलकी स्माईल, हातात कुंकवाचा करंडा घेऊन पापणीही न हलवता तिलाच बघत होता तो. आज त्याच्या डोळ्यातलं ते अफाट काहीतरी बघून पहिल्यांदा सियाला सुद्धा काहीतरी वेगळंच जाणवलं. असं काहीतरी जी शोधत होती, अनुभवत होती, पण समजत नव्हती. हे घे, यश हळूच म्हणाला आणि तिच्या हातात ते करंडा ठेवायला झालाच की. अहो, तुम्हीच, बोलून सियाने पुन्हा लाजून पापण्या खाली केली. तशी यशच्या ओठांवर भली मोठी स्माईल आली आणि त्याच्या डोळ्यातलं प्रेम कैक पटीने वाढलं. आज पहिल्यांदा तिने सर सोडून त्याला हक्काची अशी हाक मारली होती. अहो, अशी हाक मारली होती. एकाला जरी दोन शब्द असले तरी यासाठी त्याचं पूर्ण जग होतं. कारण या हाकेत त्याला आपल्या डॉलच्या दडलेल्या प्रेमाचा गंध आला होता. हीच अधिकाराची हाक ऐकायला तर त्याचे कान कधीचेच आसुसले होते. तीच हाक तिच्या तोंडून ऐकून तृप्त तृप्त झाला होता तो आणि त्याने तसेच आपले डोळे मिटून घेतले. जणू ती हाक तो आपल्या हृदयाच्या आत उतरवत होता. पुन्हा त्याची डॉल अशी हाक मारेल की नाही म्हणून तिला आपल्या आत जपून ठेवत होता. तसही आजपर्यंत त्याने त्याची डॉलची प्रत्येक गोष्ट जपून ठेवली होती. मग ही हाक कसा नाही जपणार होता तो? ही हाक तर अगदी हृदयाशी ठेवणार होता. अहो, पुन्हा तीच नाजूक हाक कानी पडली. तसे यशने आपले डोळे उघडले तर आता त्याची डॉल इशाऱ्यानेच त्याला कुंकू लावायला सांगत होती. यशने सुद्धा मग तिच्या मर्जीचा मान जपत समोर होऊन आपल्या हाताने तिच्या भांगेत कुंकू भरलं. तसं थोडस कुंकू तिच्या नाकावर पडलं आणि तिने त्याचा मान आपल्या डोक्यावर मिळवत आपले डोळे मिटून घेतले. हा क्षण दोघांसाठी खूप महत्वाचा होता आणि तितकाच भावनांनी भरलेला सुद्धा. दोघांनीही एकमेकांना बघत तो क्षण आपल्या डोळ्यात उतरवत होते. जणू त्यांची वेळ तिथेच थांबली. डोळ्यातल्या त्या भावना न बोलताही खूप काही बोलत होते. यशला तर हा क्षण कधी संपू नये असंच वाटत होतं. तसही तिच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण त्याला तर कधी संपू नये असंच वाटत राहते. त्याच्या हातात असते तर त्याने वेळेला आपल्या मुठीत धरून ठेवले सुद्धा असते. पण एक तीच गोष्ट त्याच्या हातात नव्हती. तर आपण घरी आधी का नाही आलो याचा पश्चाताप सुद्धा होत होता. पण यश बाळा, इतकाही हावरटपणा करू नये माणसाने, नाहीतर जे भेटलं ना ते सुद्धा मिळत नसते. यश या एकमेकात इतके गुंतले होतेच की अचानक दारावर टकटक झाली. तसे ते दोघे भानावर आले आणि सिया हळूच त्याच्यापासून थोडी दूर झाली. तिचं असं करणं यशला मुळीच आवडलं नाही आणि सोबतच त्याला आवाज करणाऱ्या माणसाचा सुद्धा राग आला. त्याने चिडतच दाराकडे बघितलं तर मेड मान खाली घालून तिथे उभी होती. उगाच या हिटलरला नजर देऊन तिला आपला जीव गमवायचा नव्हता. मॅडम, तुम्हाला मोठ्या मॅडम खाली बोलवत आहेत, तिने सियाला सांगितलं आणि तशीच मान घालून निघून गेली. तर सिया सुद्धा आपला आवरून खाली गेली. आता जेव्हा सिया खाली गेली म्हटल्यावर आपला हिटलर तरी खोलीत कुठे थांबणार होता? तो सुद्धा लगेच तिच्या मागे पळाला. आता वडाला फेऱ्या मारताना तिच्या मागे फिरू नये म्हणजे झालं. पण याचा काय भरोसा? 7 जन्म डॉल माझीच असू दे म्हणून त्या वडाला फेऱ्या मारायलाही हा माणूस मागे पुढे बघायचा नाही. अरे यश, तू कधी आलास? सियाच्या मागून येणाऱ्या यशला बघून सुगंधाने विचार. त्याचं काय, घर आणि ऑफिस एकच. कुलदेवीच्या दर्शनाला जाताना त्याचं ऑफिस बुडत होतं, पण आज बायकोच्या मागे फेऱ्या मारायला
नाही बुडत वाटतं. यश काही म्हणायच्या आधीच नंदा तोंडात फुटफुटली. पण तिला काय माहिती तिचं तोंडात फुटणं म्हणजे 2 लोकांना ऐकू जाईल असं बोलणं आहे ते. पण आता खाल्ली ना माती. तिचं बोलणं ऐकून जिथे सुगंधाने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला तिथे सियाचा मात्र चेहराच पडला. जे बघून मागे असलेल्या हिटलरचा जबडा मात्र आरक्त झाला. त्याला तर आत्ताच जाऊन म्हातारीचा गळा दाबू वाटला. पण काय करणार, हे 200 किलोचं पोतं जडी जड असलं तरी नात्याने त्याची आजी होती ना, म्हणून त्याचे हात बांधले होते. सियाबारा, चल आपण जाऊन पूजा करून घेऊ. आधीच उशीर झालाय, आणखी नको व्हायला. सुगंधा म्हणाली. तशी हो बोलून सिया त्यांच्या मागे जाऊ लागली. मॉम, मी सोडतो तुम्हा दोघींनी. यश समोर होत म्हणाला. अरे यश, आम्ही जाऊ की, आणि ड्रायव्हर सुद्धा आहे सोबत. आम्हाला थोडा वेळही लागेल. सुगंधा, मॉम, मी थांबेल. अरे पण तिथे सगळ्या बायका असतील, मग उगीच तुझी चिडचिड नको व्हायला. मॉम, मी थांबेल आणि काळजी नको करू, मी नाही चिडणार. यश म्हणाला. पण त्याची ती सोबत चालण्याची धडपड बघून सिया मात्र गालातल्या गालात हसत होती. तर नंदा सुद्धा आपल्या नातवाचं वागणं बघून कोमात गेली होती. आता तुझी जी इच्छा आहे तर चल मग, सुगंधा सियावर तिरकी नजर टाकून म्हणाली आणि पुढे निघून गेली. तसे यश सिया सुद्धा तिच्या मागे गेली. जाताना सुद्धा सिया लाजत मान खाली घालून चालत होती. तर यश तिच्या बरोबरीत चालत होता. जे बघून मागे असणाऱ्या नंदाने तर आपल्या नातवाचं तू जाणारं प्रेम बघून डोक्यावरच हात मारून घेतला होता. मॉम, तुम्ही समोर बसा, मी बसते मागे. सिया मागे बसणाऱ्या सुगंधाला बघून हळूच म्हणाल. याची ती खोल नजर बघून सियाला तर कसं तरीच होत होतं. त्यात आता तो सोबत चालतोय म्हटल्यावर तर तिचं डोकं सुन्न झालं होतं. तिच्या म्हणण्यावर सुगंधाने एक नजर आपल्या मुलावर टाकली. तर आता त्यांना यशच्या डोळ्यात एक आस दिसली आणि त्या गालातच हसल्या. नको बाळा, मला समोर बसणं आवडत नाही. मी तर आपली मागेच बसले आणि रिलॅक्स करेन. तू बस समोर, नाही तर उगाच तुझ्या नवऱ्याला वाटेल की तो आपला ड्रायव्हर आहे. सुगंधा बोल. तसे सियाने मान खाली घातली. तर यश भुवया जोडून आपल्या मॉमला बघू लागला. सिरियसली मॉम? अरे मजाक करते बाळा. सिया, जा तू समोर बस. बोलून सुगंधा मागच्या सीटवर बसली. तर सिया समोर पॅसेंजर सीटवर बसली. यश सुद्धा ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि त्याने फ्रंट मिरर मधून एकदा सुगंधाला बघितलं आणि मग सियाकडे नजर वळवली. त्याच वेळी सियाने सुद्धा त्याला बघितलं. तर आता तो तिला इशाऱ्याने सीट बेल्ट लावायला सांगत होता. पण तिला काही ते समजत नव्हतं आणि ती त्याच्याकडे बघून नुसती काय काय करत होती. शेवटी यश थोडा तिच्या जवळ आला. तसं त्याला आपल्या इतक्या जवळ बघून तिच्या काळजात धस्स झालं. सोबतच तिला लाज देखील वाटू लागली, कारण मागे सुगंधा होती. ओहो, सिया हळूच. सीट बेल्ट लावतोय, यश म्हणाला आणि त्याने सीट बेल्ट हातात घेत तो लावू लागला. इकडे त्याचे इतक्या जवळ असल्याने सिया जोरजोरात श्वास घेऊ लागली. त्याच्यातून येणारा तो मंद मंद सुगंध तिला वेड लावत होता. कस तरी आपलं अंग अकसून ती स्वतःवर ताबा ठेवत होती. थोड्याच वेळात यशने तो सीट बेल्ट सियाला लावून तो बाजूला झाला. तेव्हा कुठे सियाने सुस्कारा सोडत स्वतःला शांत केले. यशने स्वतःला सुद्धा सीट बेल्ट घातला आणि गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात त्यांची कार किर्लोस्कर निवासच्या गेट बाहेर पडली. कशी पार पडेल सियाची पहिली वट पौर्णिमा पूजा? यश करेल का सिया सोबत ही पूजा? बघूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.